आता पाहूयात बातमी विस्तारानं। मुंबई सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेकडून अभाविपचा व्हाईट वॉश करण्यात आलाय। सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचा सर्व 10 जागांवर विजय झालाय। मुंबई सिनेटमध्ये ठाकरे गट आणि अभाविपमध्ये थेट लढत होती। आज सर्व विजयी उमेदवार मातोश्रीवर जाऊन जल्लोष करणार आहेत। युवा सेनेनं मैदान मारलेलं आहे। कोणाविरुद्ध कोण लढत होती ते आपण पाहताय। स्नेहा गवळी युवा सेनेच्या त्यांना 5914 मतं मिळाली आणि अभाविपच्या रेणुका ठाकूर यांचा पराभव झालेला आहे, त्यांना 893 मतं मिळाली। यानंतर युवा सेनेच्या शीतल शेठ देवरुखकर यांना 5489 मतं मिळाली आणि अभाविपचे राजेंद्र सायगावकर यांना 1014 मतं मिळाली, त्यांचा पराभव झाला। युवा सेनेचे मयूर पांचाळ यांचा विजय झाला, 5350 मतं त्यांना मिळाली। अभाविपच्या राकेश भुजबळ यांना 888 मतं मिळाली, त्यांचा पराभव झाला। कोणाविरुद्ध कोण उमेदवार उभे होते आणि कोणाला किती मतं मिळाली ते आपण पाहताय। धनराज कोहचडे युवा सेनेचे ते विजयी झाले आणि अभाविपच्या निशा सावरा यांचा पराभव झाला। युवा सेनेचे शशिकांत झोरे यांना 5170 मतं मिळाली। अभाविपच्या अजिंक्य जाधव यांना 1066 मतं मिळाली, त्यांचा पराभव झाला। निकाल आपण पाहताय आणि सेनेटचे निकाल येत असताना देखील सरकारने अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले। मी सगळ्याच उमेदवारांचं अभिनंदन करतो, ज्यांचा विजय झाला त्यांचं तर अभिनंदन करतोच, ज्यांचा विजय नसेल झाला त्यांना देखील शुभेच्छा देतो की त्यांनी देखील प्रयत्न चांगले केले। सगळ्याच पक्षांनी चांगले केले प्रयत्न, आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, नेत्यांनी खूप मेहनत घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदार राजांनी आम्हाला साथ दिली। कुठेतरी निवडणूक थांबवण्याचा प्रयत्न देखील आपल्याला होताना पाहायला मिळतो। मिंदेंकडून तो प्रयत्न होत असतो सतत आणि ते यशस्वी ठरले नाहीत। मी कोर्टाचे आभार मानतो। याच निकालाची भीती ही सरकारला होती, याच निकालाची भीती ही शिंदे गटाला होती, याच निकालाची भीती ही अभाविपला होती। त्यामुळे काही करून सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत। गेल्या वर्षी जर या निवडणुका झाल्या असत्या, जर 93,000 मतदारांची यादी असताना जर या निवडणुका झाल्या असत्या तर मी तुम्हाला सांगतो की असाच निकाल आला असता। हीच भीती त्यांच्या मनामध्ये होती, पोटात होती, म्हणून गेल्या वर्षीच्या स्थगित केल्या।